गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका प्रतीक्षा शिरसट यांनी प्रभागातील विविध प्रश्नांकडे तसेच शहरातील विविध समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधत हे कामे व्हावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त केली। आता जो तुम्ही सांगितला तो पाहतो मी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात काम त्यांचं काम उद्यापासून चालू होत आहे शहरामध्ये। एक आठवड्यामध्ये काम चालू करतात त्याच्यावरचे काम परिषदेमध्ये काम चालू करतात। आजपासून काम चालू करणार। आता जो तुम्ही सांगितला तो पाहतो मी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सरकारी दवाखाना आहे तिथं मोठी ज्ञानेश्वर महाराजांची मोठी पालखी आहे, तिथे भरपूर रस्त्याचं तिथं खूप काम आहे, ते कधी होणार ते सांग।